नमस्कार. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बनवूया रोजच्या जेवणातली थाळी. प्रथम बनवूया फ्राय वांगी. तर येथे घेतलं आहे 1 चमचा पांढरे तीळ आणि ते भाजून घेतले आहेत. तडतडायला लागले की हे तीळ लगेच काढून घ्यायचे आहेत. यानंतर भाजून घ्यायचे आहे 2 टेबलस्पून किसून घेतलेले सुके खोबरे. हेही थोडेसे भाजून झाले की काढून घ्यायचे आहे. आता यानंतर भाजून घ्यायचे आहेत पाव वाटी शेंगदाणे. खमंग भाजून झाल्यानंतर हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. यानंतर थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचा आहे उभा चिरलेला 1 मोठा कांदा. येथे 2 चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तांबूस रंग येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा थंड होईपर्यंत आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे. येथे पाव किलो ताजी वांगी घेतलेली आहेत. मस्त कोवळी हिरवी आणि जांभळ्या कलरची ही वांगी येथे घेतली आहेत. या वांग्यांचा देठाकडचा थोडासा भाग काढून टाकला आहे आणि हिरवट काटेरी भागही काढून टाकायचा आहे. अशी सर्व वांगी तयार करून ठेवली आहेत. एका बाउलमध्ये पाणी घालून त्यामध्ये मीठ घातले आहे. मीठ विरघळून घेतले आणि त्यामध्ये ही चिरलेली वांगी आता सोडायची आहेत. आता वांग्यांना मधोमध उभी आणि आडवी अशी चीर घ्यायची आहे आणि ही वांगी या मिठाच्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहेत. वांगी चिरल्यानंतर ती किडकी नाही ना हे आधी प्रथम पाहायचे आहे. किडकी वांगी यासाठी निवडायची नाही आहेत, ती बाजूला ठेवायची आहेत. म्हणजे चांगली वांगीच भाजीसाठी ठेवायची आहेत. अशा प्रकारे सर्व वांगी आता मधोमध चिरून घेतली आहेत. आता ही सर्व वांगी मिठाच्या पाण्यामध्ये अशीच ठेवून द्यायची आहेत. आपली तयारी होईपर्यंत इथे मसाला थंड झाला आहे. प्रथम आपण दाणे, पांढरे तीळ आणि खोबरे हे एवढे कोरडे जिन्नसच आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ. उरलेल्या मसाल्यामध्ये तळून घेतलेला कांदा, लसूण, आलं, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची 1 काडी इतकी पानं आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहेत. मसाल्याबरोबर कढीपत्ता वाटला गेला की तो खाण्यामध्ये येतो आणि वरून जर तसाच फोडणीला दिला तर त्याची पानं काढून टाकली जातात. म्हणून मसाल्यामध्येच याचा वापर केलेला चांगला राहतो. यामध्ये आता घालू 1.5 चमचा काळं तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ. आता हे सगळे चांगले मिक्स करून घेऊ. हा मसाला जास्त ओलसर राहता कामा नये. थोडासा कोरडाच हा मसाला ठेवायचा आहे. आता वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तत्पूर्वी ही वांगी पाण्याबाहेर काढून घेऊ. अगदी निथळून पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आहेत. आता यामध्ये मसाला भरायला घ्यायचा आहे. त्याआधी वांग्यांना मिठाचे बोट आतनं लावून घेऊ. आधी मिठाचे बोट लावून घेतल्यामुळे वांगी शिजायला खूप पटकन शिजली जातात. आणि त्यानंतर यामध्ये मसाला भरून घेऊ. मसाला अगदी भरपूर भरायचा आहे आणि दाबून भरायचा आहे. मसाला भरून झाला की त्याचे तोंड मिटून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला बाहेर येत नाही. हे पहा, अशा पद्धतीने ही वांगी भरून घ्यायची आहेत. आता इथे सर्व वांगी भरून झाली आहेत. कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला फोडणीचे जिरे, मोहरी, हिंग घातल्यानंतर वांगी घालायची आहेत. ही सर्व वांगी आपल्याला वाफेवरच शिजून घ्यायची आहेत. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. यावर आता झाकण ठेवू आणि ही वांगी सतत हलवत राहायची आहे शिजेपर्यंत. त्यामुळे मधूनमधून सतत हलवत राहायचे आहेत. आता 2 मिनिटांनंतर ही वांगी आपण पलटवून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला वांगी ही सारखी हलवायची आहेत. याची साईड आपल्याला चेंज करायची आहे. वांगी ही पूर्णपणे वाफेवर शिजवून घ्यायची असल्यामुळे ती करपू नयेत, म्हणून ती सतत साईड चेंज करत राहायची आहे. शिजेपर्यंत आपल्याला ही क्रिया करायची आहे. या पद्धतीने सर्व वांग्यांची साईड आपल्याला चेंज करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवून
पुन्हा 2 मिनिटांनी वाफ देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिजेपर्यंत आपल्याला ही वांगी सारखी साईड चेंज करत राहायची आहेत आणि अगदी 5 ते 6 मिनिटातच ही वांगी शिजली जातात. मसाला भरली ही वांगी अतिशय चवीला छान लागतात. आता वांग्याची भाजी तयार होत आली आहे. आपण याच्यावर झाकण ठेवू आणि पुन्हा एकदा 2 मिनिटाची वाफ देऊन गॅस बंद करू. मसाला भरली फ्राय वांगी आता इथे तयार झाली आहेत. गॅस बंद करू आणि झाकण ठेवू. माझ्याकडे हे 1 भांडे भरून ताक होते. हे ताक आता या बाउलमध्ये घालून घेऊ आणि यामध्ये अर्धी वाटी दही घालू. आपण करणार आहोत मस्त अशी चवदार कढी. हे आता रवीने चांगले घुसळून घेऊ. यासाठी घेतलेले ताक हे घट्टसर होते आणि दहीसुद्धा अगदी घट्ट असे होते. यामध्ये घालूया 1 टेबलस्पून डाळीचे पीठ. हे आता चांगले घुसळून घेऊ. यामध्ये डाळीच्या पिठाच्या गाठी राहता कामा नयेत. यामध्येच घालूयात आता ज्या भांड्यामध्ये दही होते आणि ताक होते त्या भांड्यात थोडेसे पाणी घालू आणि हे यामध्ये मिक्स करून घेऊ. हे अगदी छान एकजीव होईपर्यंत आपल्याला रवीने घुसळून घ्यायचे आहे. डाळीचे पीठ आता ताकामध्ये अगदी छान एकजीव झाले आहे. यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया. हे रवीला लागलेले दही ताक काढून घेऊ. आता आपण कढीची फोडणी तयार करू. कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घेतले आहे. हे गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे. यामध्ये घालू 4 ते 5 लवंगा, 2 ते 3 दाणे काळी मिरी, 1 इंच दालचिनी, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत. त्याचा कच्चटपणा गेला की मग आता पुढचे साहित्य आपल्याला घालायचे आहे. आता घालूया कढीपत्ता. यानंतर घालूया थोडासा हिंग आणि जाडसर कुटून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्यांचा हा खरडा. हे आता चांगले परतून घ्यायचे आहे. यानंतर याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे. म्हणजे मी येथे 2 चिमूट हळदच वापरली आहे. आता घालूया दही, ताक आणि डाळीच्या पिठाचे हे मिश्रण. आता हे चांगले मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आता घालूया 2 चमचे साखर. मला इथे साखर थोडीशी कमी वाटते आहे म्हणून मी आणखीन थोडीशी साखर यामध्ये घालत आहे. आपल्याला हवी इतपत पातळ घट्ट कढी होण्यासाठी आपण यामध्ये घालूया थोडेसे पाणी. हे आता आपल्याला सगळे सतत ढवळत राहायचे आहे. थोडीशी उकळी घ्यायची आहे पण खळाखळा उकळी मात्र घ्यायची नाही आहे. उकळी येईपर्यंत हे सतत हलवायचे आहे. नाहीतर डाळीचे पीठ, ताक आणि दह्याचे हे मिश्रण खाली घट्ट होऊन बसू शकते. म्हणून आपल्याला हे सतत हलवत राहायचे आहे. आता घालू याच्यामध्ये मिसळणीच्या डब्यातला अर्धा चमचा लाल तिखट. हे आता सतत हलवत राहायचे आहे. उकळी येईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे. हलवत हलवतच याला उकळी घ्यायची आहे. करपू शकते किंवा घट्ट होऊन खाली बसू शकते. तसेच याला सतत हलवायचे आहे यासाठी की हे ओतू जाऊ नये म्हणूनही हे हलवायचे आहे. बघा याला आता हलकीशी उकळी आलेली आहे. आपण आणखीन 1 ते 2 मिनिटे ठेवून देऊ आणि त्यानंतर गॅस बंद करू. यामध्ये आता घालूया थोडीशी कोथिंबीर. मी आता इथे गॅस बंद केला आहे. आता मी बनवणार आहे मेथीचे ठेपले. यालाच कोणी मेथीचे ठेपले म्हणतात किंवा कोणी याला मेथीचे पराठे असेही म्हणतात. यासाठी आता तेलामध्ये जिरे घातले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले, थोडेसं कढीपत्ता, 3 हिरव्या मिरच्या. ह्या हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहे. हे आता चांगले परतून घेऊया. चांगले परतल्यानंतर याच्यामध्ये आता घालूया मेथी.
धुवून निवडून घेतलेली ही मेथी याच्यामध्ये आता घालायची आहे. 1 गड्डी मेथी मी येथे वापरली आहे. हे आता चांगले मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ. यामध्ये आता घालू चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर या मेथीला पाणी सुटते. ते पाणी आपल्याला तसेच यामध्ये राहू द्यायचे आहे. चांगले 2 ते 3 मिनिटे याला वाफ देऊन घ्यायची आहे. हे चांगले वर खाली करून हलवून घेतले की त्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. तीन ते 4 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचे आहे. बघा मेथीला किती पाणी सुटले आहे ते. यावर पुन्हा झाकण ठेवू आणि आणखीन 2 मिनिटे वाफ येऊ देऊ. मेथीला आता छान वाफ आली आहे. बघा पूर्वीपेक्षा मेथी अगदी छान खाली बसली आहे. ही मेथी आता थंड होऊ देऊ आणि मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट करून घेऊ. मेथीला जे पाणी सुटले होते ते पाणीही यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे. या व्यतिरिक्त वरून पाणी घालायचे नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने याची पेस्ट आता इथे तयार झाली आहे. येथे आता एक पसरट असा मोठा बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आहे. हे तेल या बाउलला सगळीकडनं लावून घ्यायचे आहे. आपल्याला याच्यामध्ये कणिक मळायची आहे. अशा पद्धतीने तेल सगळीकडे लावून घेतले की कणिक या भांड्यांना किंवा मळणाऱ्या कोणत्याही आपण ज्याच्यामध्ये कणिक मळतो त्या कोणत्याही भांड्याला कणिक चिकटून बसत नाही. आता याच्यामध्ये जी मेथी आपण बारीक करून घेतली होती ती मेथी याच्यामध्ये आपण संपूर्णपणे घालून घेऊ. या मेथीमध्ये आता आपण घालूया 1 मोठा चमचा दही, 1 मोठा चमचा तूप आणि 1 वाटी गव्हाचे पीठ. चवीनुसार मीठ घालू, धणे पावडर घालू, जिरे पावडर घालू आणि आपल्याला ही कणिक आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे आधी आणि त्यानंतर चांगले मळून घ्यायची आहे. जर आपल्याला कणिक कमी वाटली तर यानंतर पुन्हा कणिक घालायची आहे. मला इथे आता कमी वाटती आहे कणिक, त्यामुळे मी अर्धा वाटी पुन्हा ही गव्हाचे पीठ याच्यामध्ये घातले आहे. आता पहा मस्त अशी कणिक तयार झालेली आहे. आपली कणिक आता मळूनही पूर्ण तयार झाली आहे. 1.5 वाटी गव्हाचे पीठ मला यासाठी लागले आहे. आता आपल्याला हे कणकेचा गोळा मळून झाल्यानंतर 10 मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर मी आता याला पुन्हा थोडेसे तेल लावले आणि हे चांगले पुन्हा एकदा हलकेसे मळून घेतले आहे. कणिक मळताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता आपण मेथीचे ठेपले करायला घेऊयात. लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला, तो अगदी छान असा हातावरती मळून घेतला, गोल केला. तांदळाच्या पिठामध्ये घोळून मी याची पोळी लाटून घेणार आहे. मी याची पातळसर पोळी लाटून घेणार आहे. ही घडीची पोळी लाटून घेणार आहे, त्यामुळे थोडीशी लाटून झाली की याला वरून तेल लावणार आहे आणि पुन्हा घडी करून याला त्रिकोणी आकार देणार आहे. अशा पद्धतीने याची घडी केल्यानंतर ही पोळी अगदी छानदार फुलते. म्हणून ह्या पद्धतीने पोळी केली की मस्त अशी तयार होते. पातळसर अशी लाटून घ्यायची आहे. आपल्याला किती जाड पातळ ठेवायची त्यानुसार याला गोलाकार द्यायचा आहे. बघा माझी पोळी आता लाटून तयार झाली आहे. आता मी ती तव्यावर ठेवत आहे. मस्त असा हिरवा कलर याला तयार झाला आहे. अशा पद्धतीने 2 मिनिटे झाल्यानंतर उलटून घेतली आणि यावर आता मी तूप लावले आहे. आपल्याला हवे असल्यास आपण तेल लावू शकता. येथे मी तुपाचा वापर केला आहे. दोन्ही बाजूने आता ही छान भाजून घ्यायची आहे. बघा मस्त फुगली आहे. छान असा मेथीचा पराठा, मेथीचा ठेपला येथे तयार झाला आहे. भाजून तयार झाला आहे. आता हा काढून घेऊ. अशा पद्धतीने सर्व ठेपले मी आता इथे तयार करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर, मऊ आणि अगदी हाताने इझिली फोल्ड होतात. एक मी कट करूनही दाखवते किती सहज त्याचे तुकडा पडतो. मस्त असे ठेपले इथे तयार झाले आहेत. आता आपण ताट वाढायला घेऊया. रेसिपी आवडली असेल तर झटपट होणारी ही थाळी
तुम्हीही एकदा करून पहा. आवडले असेल तर तुम्ही करून पहा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. नेहमी पोळी भाकरीपेक्षा ठेपला आणि त्याच्याबरोबर असा मेनूही एकदा करून पहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.